Hello student, this is More sir here. Today I welcome all of you in our English channel Learn English with More sir. आज आपण जो काही आता 12वीचा आपल्याला जो काही सेक्शन 4 दिला आहे त्या सेक्शन 4 मधील जे काही 4.1 आहे हिस्ट्री ऑफ नॉवेल ते आज आपण या पार्टमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. साधारणतः परंतु सर्वांना एकदा रिमाइंड करून देतो की ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी काय करा, माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे काही व्हिडिओ अपलोड केले जातील त्याचे अपडेट जे आहे ते इन्स्टंट मिळतील. ठीक आहे. सो विदाउट वेस्टिंग टाइम टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द नेक्स्ट टॉपिक 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवेल. ठीक आहे. आता जी काही नॉवेलची हिस्ट्री जी आहे म्हणजे साधारणतः कादंबरी जी आहे त्याचा आपल्याला जो काही इतिहास जो आहे तो 4.1 मध्ये काय केला आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. सो लेट्स सी. The 18th century has gifted English literature two entire new forms which are without any traces in the ancient classical heritage. काय म्हटलंय बघा, साधारणतः जे काही 18वं शतक जे आहे 18th सेंचुरी म्हटलंय. सो 18व्या शतकामध्ये काय म्हटलंय दॅट 18th सेंचुरी हॅज गिफ्टेड इंग्लिश लिटरेचर. म्हणजे साधारणतः 18व्या शतकांनी जे काय केलंय की जे काही आपले इंग्लिश लिटरेचर जे आहे म्हणजे जे काही इंग्लिश लिटरेचर आहे त्याच्यामध्ये दोन देणगी जे आहेत म्हणजे साहित्यामध्ये जे आहे त्या दोन फॉर्म्स जे आहे एंटायरली न्यू फॉर्म्स विच आर विदाउट एनी ट्रेसेस इन एन्शंट क्लासिकल हेरिटेज. म्हणजे साधारणतः ते जे आहे म्हणजे ज्यांचा क्लासिकल हेरिटेज म्हटलंय. क्लासिकल हेरिटेज म्हणजे काय की साधारणतः जे काही क्लासिकल एज असेल त्याच्यामध्ये ह्या दोन गोष्टींचा जो काही ट्रेस, ठीक आहे, ट्रेस आपल्याला बघायला मिळत नाही. अशा दोन गोष्टी ज्या आहेत त्या साधारणतः आपल्याला 18 शतकामध्ये गिफ्ट जे आहे किंवा देणगी म्हणून लाभले आहेत. सो वन ऑफ दोज वॉज द पेरिडिकल एसे. त्याच्यापैकी एक सांगितलंय की पेरिडिकल एसे आहे अँड द अदर वॉज नॉवेल. आणि दुसरं सांगितलंय नॉवेल आहे. नॉवेल म्हणजे काय, कादंबरी. कारण की आपण हिस्ट्री ऑफ नॉवेल बघत आहोत. ठीक आहे. सो नॉवेल म्हणजे पहिले समजून घ्या नॉवेलचं मीन आहे कादंबरी मराठीमध्ये. सो बोथ ऑफ दीज फॉर्म्स स्पेशली नॉवेल कॉल्ड द स्पिरिट ऑफ 18th सेंचुरी ॲज द एज ऑफ इंटेलेक्च्युअल sentimental and realistic plane and tried to instruct the readers. आता ह्या दोन फॉर्मपैकी सांगितलंय म्हटलं की स्पेशली म्हणजे विशेष करून नॉवेल जे आहे यांनी काय केलं होतं की 18व्या शतकातील जे लोक आहे, ठीक आहे, म्हणजे 18व्या शतकातील लोकांचं काय केलं होतं एक प्रकारे लक्ष वेधून घेतलं होतं. कॉल्ड द स्पिरिट ऑफ 18th सेंचुरी. लक्ष वेधून घेतलं होतं आणि त्याला काय म्हटलं 18th सेंचुरी ॲज द एज ऑफ. आणि ते जे काही काळ आहे ते जे काही युग आहे त्याला म्हटलं जातं की इंटेलेक्च्युअल सेंटिमेंटल आणि रिअलिस्टिक प्लेन म्हणून काय केलं जातो. ते जे काही 18 शतक जे आहे ते काय केलं जातं ओळखलं जातं. आणि नॉवेलने काय केलंय ट्राईड टू इन्स्ट्रक्ट द रीडर्स. म्हणजे जे काही वाचक आहेत त्या वाचकांना इन्स्ट्रक्ट करण्याचं, सूचना करण्याचं किंवा सुचवण्याचं काम जे आहे ते काय केलंय नॉवेल थ्रू केलं गेले. ठीक आहे. सो विच वुड हेल्प देम टू मोर पर्पजफुल अँड व्हर्च्युअस लाईफ. आणि त्यांनी काय झालं की जे काही रीडर्स असतील आपले त्यांना काय झालं एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी त्यांनी काय केलं इन्स्ट्रक्शन्स किंवा जे काही सूचना म्हणता येईल किंवा मार्गदर्शन जे आहे ते काय केले नॉवेलनी केले. ठीक आहे. सो सिन्स द टाइम ऑफ इट्स ओरिजिन नॉवेल हॅज बीन गेनिंग पॉप्युलॅरिटी अँड ग्रोविंग ग्रॅज्युअली. आणि त्यांनी सांगितले की तेव्हापासून जेव्हा नॉवेलचा उगम झाला किंवा उदय झाला तेव्हापासून नॉवेल हा जो काही लिटरेचरचा प्रकार जो आहे तो काय झाला होता, त्याची लोकप्रियता जी आहे ती काय झाली ती वाढत गेली. ठीक आहे. अँड टुडे इट इज रिकग्नाइज्ड ॲज द मोस्ट डॉमिनंट लिटररी जनर. आणि सांगितले आज एक साहित्याचा एक प्रमुख प्रकार म्हणून जे आहे आज नॉवेलकडे काय केलं जातं बघितलं जातं. एक प्रभुत्व किंवा प्रभावी प्रकार जो आहे डॉमिनंट जनराज म्हटलंय. सो डॉमिनंट जनरा म्हणून काय केलं जातं आज नॉवेलकडे बघितलं जातं. ठीक आहे. अ नॉवेल इज रेग्युलरली लॉंग a novel is a relatively long narrative fiction which describes intimate human experiences normally in a prose form. आता काय केलंय आपल्याला साधारणतः नॉवेलची जी काय केली एक जनरल जे काही डेफिनेशन जे आहे ती काय केली दिलेली आहे. काय म्हटलं बघा, नॉवेल इज अ रिलेटिव्हली लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन. म्हणजे नॉवेल जे आहे एक लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन म्हणजे एकदम लॉंग लिहिलेले जे काही कथनक म्हणतो आपण त्याला विच डिस्क्राईब द इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस नॉर्मली इन अ प्रोज फॉर्म. म्हणजे प्रोज फॉर्ममध्ये मानवी जे काही अनुभव असतील हे जे याचं वर्णन जे आहे, ठीक आहे, याचं वर्णन जे आहे ज्या फॉर्ममध्ये केलं जातं इट इज कॉल्ड नॉवेल जनरली. ठीक आहे. द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नॉवेल इज डिराइव्ड फ्रॉम
द इटालियन नॉवेला मिनिंग न्यू. आणि त्यांनी सांगितलं आज जो आपण नॉवेल हा वर्ड जो बघतोय या नॉवेल शब्दाची जी काही निर्मिती झाली ती कशी झाली सांगितले की एक इटालियन वर्ड जो आहे नॉवेलला त्याच्यापासून ह्या शब्दाची निर्मिती किंवा आपण त्या शब्द घेतलेला आहे आणि त्याचा मिनिंग होतो न्यू म्हणजे नवीन. अ नॉवेल नॅरेट्स अ स्टोरी embellishing at with more details of time, place, nature, people and their minds, their gestures and activities. आता नॉवेलमध्ये काय सांगितलंय साधारणतः एम्बलिशिंग म्हटलंय म्हणजे साधारणतः आपण त्याला काय म्हणू शकतो की जी काही शोभा वगैरे वाढवणे. मग आता कुठल्या गोष्टींची शोभा जी वाढवली जाते शोभा वाढवून म्हणजे काय हायलाईट करणे या अर्थाने. मग आता काय सांगितलं बघा दॅट अ नॉवेल नॅरेट्स अ स्टोरी. मग आता नॉवेल काय करते आपल्याला कथा काय करते किंवा कादंबरी काय करते आपली एक गोष्ट जी आहे ती काय करत सांगत असते की ज्यामुळे शोभा वाढते कशाची दॅट मोर डिटेल्स ऑफ टाईम म्हणजे एखादा काळ असेल वेळ पर्टिक्युलर एखादा हिस्टोरिकल पिरियड असू शकतो किंवा जो काही काळ असेल त्यातला जे काही असेल ठीक आहे ते इव्हन सांगितलंय एखादं स्थळ असेल किंवा नेचर असेल निसर्गाविषयी एखादी कादंबरी असू शकते किंवा पीपल म्हटलंय लोक त्यांचे जे काही मनं असतील किंवा त्यांचे जे काही जेस्चर्स असतील किंवा त्यांच्या ॲक्टिव्हिटीज असतील या सगळ्यांचं जे काही इन्क्लुडिंग इन्फॉर्मेशन जी असते याच्यावरती जनरली ह्या थीम सांगितल्या याच्यावरती नॉवेल काय करू शकतो आपण लिहू शकतो. सो साधारणतः हे त्यावेळेस आहे. सो इट क्रिएट्स द पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाईम. मग त्या काळी जो काही समाज होता त्याचं चित्रण करण्याचं काम कोणी केलं होतं दॅट इज नॉवेल. ठीक आहे. सो अ नॉवेल मॅक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा अँड पोएट्री. मग नॉवेलने काय झालं होतं त्या काळचं जे काही जीवन जे होतं समाज जीवन जे होतं ते समजणं सोपं झालं होतं. कशाच्या तुलनेमध्ये म्हटलं आहे ड्रामा अँड पोएट्री म्हणजे ड्रामा आणि पोएट्रीच्या तुलनेत जर आपण विचार केला तर त्या काळी जे काही जीवन होतं ते आपल्याला नॉवेलमधनं खूप इझी म्हणजे खूप सोप्या पद्धतीने काय होत होतं समजत होतं. इन मॉडर्न इरा नॉवेल हॅज ॲडॉप्टेड लिटररी प्रोज. आणि जे काही आपलं जे काही आता आधुनिक जग जे आहे या मॉडर्न इरामध्ये नॉवेलने काय केलं इट इज ॲडॉप्टेड लिटररी प्रोज म्हणजे त्याचं जे काही ॲडॉप्शन जे आहे ते कशामध्ये झाले लिटररी प्रोजमध्ये झाले. द नॉवेल ॲज अ लिटररी जनरा हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट 2000 years. मला सांगितलं साधारणतः नॉवेल जे हे जे काही लिटररी जनरा जे आहे म्हणजे हा जो काही साहित्याचा प्रकार जो आहे या साहित्याच्या प्रकाराला जो काही इतिहास म्हटलं आहे किती वर्षाचा इतिहास आहे साधारणतः 2000 years म्हणजे 2000 वर्षांचा जो काही साधारणतः इतिहास जो आहे तो काय झाला या नॉवेलला आपल्याला बघायला मिळतो. सो अमंग द अर्ली प्रिक्युसर्स of novel collections of tales known as Greek romances dating from the 2nd to 6th century may top the list. आता मग त्यांनी सांगितलंय जर आपण बघितलं जे काही नॉवेल्स असतील याचा जर विचार केला जे काही सुरुवातीच्या काळामध्ये जे काही प्रिक्युसर्स होते ठीक आहे. आता साधारणतः आपल्याकडे वर्ड आलं बघा प्रिक्युसर्सचा मीन आहे जे काही आपले पूर्वज असतील ते. सो मग आता जे काही पूर्वीचं थोडक्यात ठीक आहे. सो प्रिक्युसर्स ऑफ नॉवेल कलेक्शन्स म्हणजे नॉवेलचे जे काही पूर्वी घडून गेलं होतं कसल्या गोष्टी होत्या सांगितले टेल्स ऑफ नोन ॲज ग्रीक रोमान्सेस म्हणजे ज्या काळी जे काही ग्रीक रोमान्सेस म्हणजे धाडसी कृत्य किंवा ज्या काही साहसाच्या गोष्टी असतील की ज्या 2ऱ्या ते 6व्या शतकाच्या दरम्यान ज्या काही घडल्या असतील त्या टॉपला होत्या. म्हणजे साधारणतः त्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्या काय होत्या की जनरली नॉवेल ज्या आहेत त्या गोष्टींवरती टॉप होत्या म्हणजे जनरली त्या थीम्स होत्या. सो these imaginative and delightful stories of ideal love and marvelous आणि साधारणतः सांगितलं ह्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत की ज्या 2ऱ्या ते 6व्या शतका दरम्यान घडल्या होत्या त्यात इमॅजिनेटिव्ह म्हटलं आणि डिलाइटफुल म्हणजे एकदम काल्पनिक होत्या आणि एकदम डिलाइटफुल म्हणजे एकदम वाचणाऱ्या रीडरला आनंद देणाऱ्या ज्या गोष्टी होत्या कशाविषयी होत्या दॅट आयडियल लव एक आदर्श प्रेम किंवा अजून सांगितलं बघा. सो Marvelous adventures profoundly affected the creative writing for the next 1000 years. म्हणजे पुढच्या काळातील साधारणतः ह्या ज्या काही गोष्टी होत्या की ज्याच्यामध्ये आयडियल लव किंवा जे काही ॲडव्हेंचरस मार्वलस ॲडव्हेंचर्स म्हटलंय म्हणजे काही साहसी कृत्य जे आहे याचा जो काही परिणाम जो आहे तो पुढच्या 1000 जे काही वर्ष असतील त्या 1000 वर्षावरती आपल्याला तो बघायला मिळतो. सो थ्रू द नॉवेल इन द मॉडर्न इरा that usually makes use of literary prose, the earlier threads of the genre can be found in Virgil's Eclogues or that Malory
मॅलरीज, मॉर्टी दी ऑर्थर और जॉफ्री चॉसर्स द कॅन्टरबरी टेल्स. आणि हे जे काय आपल्याला त्याचे धागेदोरे जे आहे किंवा त्याचा स्ट्रेस जो आहे ते धागेदोरे आपल्याला कशात बघायला मिळतात की जे काही आपल्याला खाली नॉवेल्स सांगितले की व्हर्जिल्स इकोलॉग्स असेल, त्याच्यानंतर मॅलरीज, मॉर्टी दी ऑर्थर असेल किंवा जॉफ्री चॉसर्सची द कॅन्टरबरी टेल्स असेल, ह्या नॉवेल्समध्ये जे काय आपल्याला जे काही प्राचीन जे काही धागेदोरे जे आहेत की ज्याच्यामध्ये ॲडव्हेंचरस असेल किंवा आयडियल लव्ह जे डिपिक्ट केलं गेलं असेल, सो ते आपल्याला ह्या नॉवेल्समध्ये काय होतं बघायला मिळतं. ठीक आहे. सो नेक्स्ट सांगितलं बघा, मुरासकी शिकिबुज टेल ऑफ जंजी विच इज रिटन इन 1010. बघा, सो काय सांगितलं, मुरासकीज शिकिबुज द टेल ऑफ जंजी. आता टेल ऑफ जंजी जे आहे साधारणतः म्हटलं हॅज बीन डिस्क्राइब्ड ॲज द वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेल. काय म्हटलंय, जगातील पहिलं नॉवेल जे आहे ती काय आहे, टेल ऑफ जंजी जे आहे मुरासकी शिकिबुज यांची. ठीक आहे. नेक्स्ट वन म्हटलं, द युरोपियन नॉवेल इज ऑफन सेड टू बिगिन विथ द डॉन क्विक्झोट बाय स्पॅनिश रायटर मिग्युएल डी सर्वांटेज. आणि त्याच्यानंतर म्हटलं की जे काही युरोपियन नॉवेल जे आहे साधारणतः त्याची सुरुवात जी आहे युरोपियन नॉवेलची सी डॉन क्विक्झोट याच्यापासून झाली असं म्हटलं जातं की जे काही मिग्युएल डी सर्वांटेज आहे यांनी काय केली होती, विच वॉज पब्लिश्ड इन 2 पार्ट्स बिटवीन 1605 अँड 1615. साधारणतः 1605 ते 1615च्या दरम्यानचे 2 पार्ट जे आहेत ते डॉन क्विक्झोटचे काय केले गेले ते पब्लिश केले गेले होते. आणि ती जी काय आहे ती नॉवेल साधारणतः जे आहे आपल्याला जे काय आपले इंग्लिश लिटरेचर जे असेल, युरोपियन लिटरेचर जे आहे त्याच्यामधली फर्स्ट नॉवेल म्हणून आपण ते कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. सो इन 18th century द अपीअरन्सेस ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स अट्रॅक्टेड अ लार्ज नंबर ऑफ रीडर्स फ्रॉम द मिडल क्लास. मग आता काय सांगितलं की साधारणतः 18व्या शतकाच्या मिडलला म्हटलं इन द 18th century. सो त्यावेळेस काय झालं होतं 18व्या शतकामध्ये की मोठ्या प्रमाणात जे काही लोक जे होते ते काय झाले, ते न्यूजपेपर असेल किंवा जे काही मासिक असेल, मॅगझिन जे असेल याच्याकडे मोठ्या प्रमाणात काय झाले ते आकर्षित झाले होते की जे मध्यमवर्गीय होते. काय म्हटले, दॅट रीडर्स फ्रॉम द मिडल क्लास, मध्यमवर्गीय जे काही लोक असतील ते. ठीक आहे. सो दीज न्यू रीडर्स हॅड लिटल इंटरेस्ट इन द रोमान्सेस अँड ट्रॅजेडीज. मग आता काय झालं होतं त्या काळामध्ये जे काही रोमान्सेस किंवा ट्रॅजेडीज जी होती, सो ह्याच्यामध्ये ह्या लोकांना काय झालं, खूपच कमी इंटरेस्ट राहिला होता. साधारणतः आपण जे काही ड्रामाचे प्रकार बघू शकतो, सो ट्रॅजेडीज वगैरे असेल याच्यामध्ये त्यांना काय झालं होतं की खूपच कमी इंटरेस्ट राहिला होता, लिटल इंटरेस्ट. अँड देन विच वेअर ॲप्रिशिएटेड बाय द अप्पर क्लास. आणि त्याचं फक्त कौतुक किंवा ॲप्रिशिएट कोणाकडनं केलं जायचं, फक्त अप्पर क्लास करणं. मग मिडल क्लास कशामध्ये इंटरेस्टेड झाला तर न्यूजपेपर असेल किंवा मॅगझिन असेल याच्यामध्ये ते इंटरेस्टेड झाले होते. सो दस द नीड फॉर अ न्यू टाईप ऑफ लिटरेचर दोज दॅट वुड एक्सप्रेस द न्यू आयडियाज ऑफ 18th century. आणि म्हणून काय झालं, ते गरज निर्माण झाली होती की जे काही आपले एक्सप्रेशन्स असतील, ठीक आहे, म्हणजे लोकांच्या जे काही एक्सप्रेशन्स असतील त्या एक्सप्रेस करण्यासाठी किंवा जगासमोर मांडण्यासाठी एक नवीन प्रकारचं जे काही साहित्य प्रकार जो आहे तो निर्माण व्हावा अशी जी काही गरज जी आहे ती निर्माण झाली होती 18व्या शतकामध्ये. अँड द 18th century न्यू लिटरेचर वॉज कॅरेक्टराइज्ड बाय द स्पिरिट ऑफ रिअलिझम अँड डेनियल ऑफ द रोमॅन्टिक फीचर्स लाईक इंथुझियाझम, पॅशन अँड इमॅजिनेशन. आता सांगितलं की जे काही 18वं शतक जे आहे ॲट 18th century न्यू लिटरेचर वॉज कॅरेक्टराइज. मग साधारण त्याचं ते वैशिष्ट्य म्हटलं जातं, जे काही वैशिष्ट्य आहे 18व्या शतकाचं वैशिष्ट्य आहे. कुठलं वैशिष्ट्य सांगितलं की त्या काळी जे काही स्पिरिट ऑफ रिअलिझम जे होतं, म्हणजे रिअलिझम किंवा डेनियल रोमॅन्टिक फीचर्स आपल्याला जे बघायला मिळतात. मग रोमॅन्टिक फीचर्समध्ये त्यांनी सांगितलं की इंथुझियाझम असेल, पॅशन असेल किंवा इमॅजिनेशन असेल, हे सगळे फीचर्स जे आहेत ते आपल्याला 18व्या शतकामध्ये काय होतात बघायला मिळतात. ठीक आहे. द फोरग्राऊंड फॉर द नॉवेल वॉज प्रिपेअर्ड बाय ऑल दीज फॅक्टर्स. आणि काय सांगितलं, फोरग्राऊंड म्हणजे साधारणतः जो काही आरंभ किंवा अग्रभाग जो आपण म्हणू शकतो की त्या नॉवेलच्या अग्रभागेत जे आहे की सगळे फॅक्टर्स जे आहे वॉज प्रिपेअर्ड बाय ऑल दीज फॅक्टर्स. म्हणजे या सगळ्या फॅक्टर्समुळे काय झालं, जी काही नॉवेल जी आहे ती काय झाली, ती उदयास आली होती. सो आफ्टर 1740 नॉवेल ओरिजिनेटेड ॲज अ लिटररी फॉर्म इन इंग्लंड. आणि त्यांनी सांगितलं साधारणतः 1740 नंतर काय झालं होतं की नॉवेल जे आहे ते इंग्लंडमध्ये एक लिटरेचरचा एक प्रकार, साहित्याचा एक प्रकार म्हणून काय झालं ती उदयास आली होती. सो इन्क्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स, म्हणजे जसा जसा व्यापार जो वाढला होता अलॉंग विथ द इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. आणि ज्या प्रकारे जी काही इंडस्ट्रियल रिव्होल्युशन जे आहे म्हणजे जी काही औद्योगिक क्रांती घडून आली होती, हॅड गिवन द राईज टू द मिडल क्लास. आणि त्याच्यातनं काय झालं होतं की मिडल क्लासचे जे लोक आहेत त्यांचा काय झालं होतं, एक नवीन क्लास जो आहे तो उदयास आला होता. अ क्लास ऑफ पीपल हॅड एमर्ज टू ऑक्युपाय अँड इलाइट स्टेटस. आणि सांगितलं की जे असे लोक जे होते की खास त्यांना एक वेगळ्या प्रकारचं स्टेटस, इलाइट स्टेटस म्हटलंय, म्हणजे एक वेगळ्या प्रकारची प्रतिष्ठा काय झाली त्यांना लाभली होती किंवा मिळाली होती.
द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ अँड प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल डिपिक्टेड इन द नॉवेल्स. मग आता जे काही आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील ते किंवा ज्या काही आपल्या अडीअडचणी असतील, कुठलेही पण प्रॉब्लेम्स असू द्या किंवा अजून काही सांगितलं एव्हरीडे लाईफ जे असेल, हे जे काही डिपिक्ट किंवा याचं वर्णन जे आहे ते काय केलं जात होतं, या नॉवेलमध्ये केलं जात होतं. ठीक आहे. सो दॅट अपील टू द न्यूली एज्युकेटेड क्लास अँड वॉज रिगार्डेड बाय देम ॲज रिस्पेक्टेबल रीडिंग मटेरियल. आणि मग त्याचं जे काही अपील जे आहे, म्हणजे साधारणतः त्याची जी अपील दॅट द न्यूली एज्युकेटेड क्लास, मग जो काही नवीन शिक्षित वर्ग जो आहे त्याच्याकडनं त्याची अपील केली गेली आणि साधारणतः सांगितलं की एक रिस्पेक्टेबल रीडिंग मटेरियल म्हणून काय झालं होतं, म्हणजे एक चांगलं रीडिंग मटेरियल की ज्याच्याकडं आपण रीड करू शकतो असं रीडिंग मटेरियल करून म्हणून काय झालं होतं, नॉवेलकडे काय झालं होतं बघितलं गेलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा. Thus, novel as a form appears to have been designed for both to vice and aspiration. मग आता सांगितलं नॉवेल हा फॉर्म जो आहे, सो ॲज द फॉर्म ॲपियर्स टू हॅव बीन, मग हा नॉवेल जो काही प्रकार आहे, हा जो काही ॲपियर झाला होता किंवा कशासाठी डिझाईन फॉर, यासाठी तो डिझाईन केला गेला होता फॉर बोथ द वाईस अँड ॲस्पायरेशन्स ऑफ मिडल क्लास अँड लोअर क्लासेस. लोअर क्लास असेल, मध्यमवर्गीय आणि एकदम लोअर क्लास असेल किंवा मिडल क्लास असेल, दोन्ही क्लासांचा आवाज जो आहे म्हणजे लोकांपर्यंत त्यांच्या भावना किंवा जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स असतील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अँड मीट देअर लॉंगिंग्स, आणि त्यांचे जे काही लॉंगिंग जे आहे, ठीक आहे, मीट देअर लॉंगिंग्स म्हणजे साधारणतः त्यांचा उदरनिर्वाह असेल ह्या किंवा त्यांची इच्छा वगैरे असतील, ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय केलं गेलं होतं की नॉवेलचा वापर केला गेला होता किंवा डिझाईन नॉवेल केले गेले होते. The spread of machines could provide a time to the educated middle class for reading. आणि मग काय झालं होतं की जे काही मशीन्स जे आहे, जे मोठ्या प्रमाणात आता आपण बघितले की इंडस्ट्रियल औद्योगिक क्रांती झाली, ती इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झाली होती आणि त्यामुळे काय झालं होतं की मशीनचा शोध किंवा मशीन मोठ्या प्रमाणात वाढली गेली होती. आणि मग मशीनमुळे काय झालं, लोकांची जे काही जास्त मनुष्यबळ असेल किंवा लोक जास्त काम करत असतील तर त्या कामाचा त्यांचा लोड जो आहे तो कमी झाला होता आणि म्हणून काय झालं होतं, लोकांना पुरेसा वेळ जो आहे तो काय झाला होता, वाचनासाठी मिळाला होता. अँड डिस्कशन अबाउट द बुक्स, आणि मग वाचन किंवा पुस्तकांविषयी डिस्कस करण्यासाठी लोकांना त्या काळी काय झालं होतं, बराच जो काही वेळ जो आहे तो मिळाला होता. ड्रामा अँड पोएट्री वेअर टू लिटररी फॉर्म्स दॅट वेअर फेडिंग अवे. आणि मग त्या काळी काय झालं होतं की ड्रामा आणि पोएट्री जे आहे, कारण नॉवेलमुळे काय झालं होतं की नॉवेलची पॉप्युलॅरिटी जी आहे, लोकप्रियता वाढल्यामुळं ड्रामा आणि जे काही पोएट्री जे आहे ते मात्र थोडे जे आहे त्यांचं महत्त्व काय झालं होतं, कमी व्हायला लागलं होतं. नॉवेल वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ सम फीचर्स ऑफ देम अँड सम नो फीचर्स वेअर ॲडेड टू द फॉर्म. आता प्रोजमध्ये साधारणतः आपण बघतो की नॉवेल, मग नॉवेलमध्ये काय झालं होतं की काही फीचर्स जे आहेत ते ड्रामा आणि काही फीचर्स जे आहेत ते काय झाले होते, पोएट्रीचं कॉम्बिनेशन पण आपल्याला बघायला मिळत होतं. आणि इव्हन याच्यापेक्षा नवीन काही जे काही फीचर्स जे असतील किंवा नवीन काही जे काही फीचर्स किंवा वैशिष्ट्य जे आहे ते काय झाले होते, आपल्याला नॉवेलमध्ये ॲड केले गेले होते आणि म्हणून त्याची लोकप्रियता काय झाली होती, जास्त प्रमाणात वाढली होती. सो इट वॉज द प्रॉमिनंट फॉर्म इन 18th सेंचुरी. आणि एक मुख्य प्रकारचं, एक साहित्याचं मुख्य प्रकार म्हणून काय झालं होतं, 18व्या शतकात नॉवेल जे आहे ते काय झालं, तिचा उदय झाला होता. And onwards to encompass the social, political and cultural happenings and scientific progress. आणि हळूहळू जी काही नॉवेल जे ती एनकम्पास म्हणजे पसरली होती, स्प्रेड झाली होती, कुठं जे काही आपलं सोशल लाईफ असेल किंवा पॉलिटिकल असेल, राजकीय असेल किंवा कल्चरल सांस्कृतिक असेल, ज्या काही गोष्टी घडते किंवा सायंटिफिक प्रोग्रेस असेल किंवा जे काही आपली सायंटिफिक प्रोग्रेस असेल, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी घडत असतील, सो याचे जे काही ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये जे आहे साधारणतः काय केलं गेलं होतं, नॉवेलचा जो काही प्रभाव जो आहे तो काय झाला होता, वाढला होता. ठीक आहे. सो अशा प्रकारे नॉवेलचा जो काही उदय जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. सो अजूनही हिस्ट्री जी आहे ती आपल्याला बघायची आहे, पण ते आपण जे काही पार्ट नॉवेलचा जो काही पार्ट सेकंड आहे त्याच्यामध्ये बघणार आहोत. साधारणतः पार्ट फर्स्टमध्ये जे आहे आपण नॉवेलचा इथपर्यंत बघणार आहोत. ठीक आहे. सो आतापर्यंत पार्ट फर्स्टमध्ये आपला जेवढा काही टॉपिक झाला, याच्याशी रिगार्डिंग कोणाला काही अडचणी असतील तर त्यांनी मला कमेंट करून विचारू शकतात. ठीक आहे. सो थँक्यू सो मच.